पिंपळनेर शहरात दुपारच्या सुमारास थरारक आणि धक्कादायक घटना घडली आहे। नीलकंठनगर परिसरात सुपारी फोडण्याच्या सोहळ्यादरम्यान वादातून तिहेरी खून झाल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे। साखरी आणि सोनगड येथील नातेवाईक कार्यक्रमासाठी जमले होते। व्हॉट्सअप स्टेटसबाबत आक्षेपार्ह पोस्टमुळे वातावरणात तणाव निर्माण झाला। हा तणाव काही वेळातच तीव्र वादात बदलला। वाद वाढत जाऊन अचानक धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला। या हल्ल्यात देवेंद्र ज्ञानेश्वर पवार यांचा जागीच मृत्यू झाला, तसेच सुरेश गिरी सुपाडू गोसावी यांचाही घटनास्थळी मृत्यू झाला। गंभीर जखमी झालेल्या साहिल गोसावी यांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला। या रक्तरंजित घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान अशोक गिरी गोसावी यांनी काही संशयितांवर आरोप केले आहेत। त्यांनी कानगिरी मुलागिरी गोसावी, यशवंत गोपाल गोसावी, अनिल गिरी हट्टूगिरी गोसावी, कमलेश गिरी शंभूगिरी गोसावी आणि हर्षू शंभू गोसावी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। जुन्या वादातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। मृतदेह पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला। 2 गंभीर जखमींना उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे। घटनेनंतर शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे। परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। जिल्हा पोलीस प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। डॉक्टर अजय देवरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली, तसेच उपविभागीय अधिकारी संजय बांबळे उपस्थित होते। स्थानिक पोलीस निरीक्षक अनिल बर्गे यांनी तपास सुरू केला आहे। याशिवाय अधिकारी संदीप संसारे देखील घटनास्थळी होते। विशेष पोलीस पथक तैनात करून परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे। नागरिकांना अफवा पसरवू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। घटनेचा तपास विविध अंगांनी केला जात आहे। या घटनेने सामाजिक कार्यक्रमातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। साध्या वादातून इतकी मोठी घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे। स्थानिक नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। परिसरातील दुकाने काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहेत। पोलीस प्रशासन परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत आहे। तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे। सध्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या घटनेकडे लागले आहे। शहरात शांतता राखण्यासाठी पोलीस व प्रशासन सतर्क आहे। या तिहेरी हत्याकांडाने पिंपळनेर आदरले आहे आणि एक साधा डिजिटल वाद किती भीषण ठरू शकतो याची ही धक्कादायक आठवण ठरली आहे। पिंपळनेरला येताना साखरीहून पोलीस स्टेशनला गेलो। साहेब जरा कार्यक्रमाला असताना साहेबांना म्हटलं कळून देऊ की यांनी असे चेतावणी करून स्टेटस ठेवले। मीडियावाल्याला हे स्टेटस बघायला पाहिजे, हा जाणे करून आहे ना। पोलीस स्टेशनला गेलो पण बरोबर होतं। पोलीस स्टेशनला गेलो नेमकं साहेब तिला राहून लागेल हे स्टेटस त्याच्यानंतर हे तारीख वाईज स्टेटस बघा, हे कालचेच। त्याच्यानंतर हे त्याच दिवसाचं हे लग्नाचे स्टेटस बघा, म्हणजे त्याने हा हे प्लॅन व्हायचं आता आम्हाला माहिती नाही। हे मी नवरदेवला आणि नवरीच्या बापाला रात्री 12 वाजता मुंबईहून आलो। ते दाखवलं की बाबा तुझा लग्नात असा असा विषय आहे, तू तुझे तिथले नवरदेव सोनगडचाच तुमचा नवरदेव आहे तर त्याला सांगा, त्याला समजवतील, भांडणं तडणं व्हायला नको। तरी मला आहे ना, माझ्या मनात भीती होती का माझे पोरं आहे, माझे बी 4-5-10 पोरं आहे, म्हटलं भांडणं होतील, काय झालं लग्नवाल्याचे बी नुकसान होईल, पोरांचा बी नुकसान होईल आणि आपल्या इच्छा नाही का कोणाच्या इथं वाईट व्हावं। तर मी अजय अण्णाला सोबत घेतलं आणि पोलीस स्टेशनला गेलो। साहेब कार्यक्रमाला असताना अण्णा म्हणायला लागले, म्हणे आपण संध्याकाळी निवांतपणे